सर्वप्रथम तर आज मला हा तुम्ही मान दिला त्याबद्दल शाळेच्या वतीने माझ्या वतीने खरं तर शाळेमुळेच मला तो मिळाला आहे. तर सर्वांचे प्रथमतः आता शुभेच्छाच द्यायच्या आहेत तर मॅडमने दिलेल्या आहेत, दोन्ही मुख्याध्यापकांनी आपल्याला दिलेल्या आहेत. एवढंच म्हणेन की आता आपली मी तर आता आलो शेवट आलो. आजपासून मोजून 30 दिवस राहिले, कारण आम्ही गेली काही दिवस महिने वर्ष पगार गमतीत का होईना पण आम्ही आपलं मोजत होतो. आणि आता महिने संपले, आता दिवसावर सगळं कॅल्क्युलेशन आलं आहे. पण जाता जाता परिस्थिती पण गंभीर होताना दिसते. मला मुद्दामी शिक्षकांना सांगायचं आहे की आपण सईबाई म्हणून तरी अजून चांगले आहोत की आपल्या सुदैवाने आत्तापर्यंत आपल्यातला कुणीही सरप्लस नाही झाला. एकदा कधीतरी वेळ आपल्यावर तशी आली होती, पण आपण त्या परिस्थितीतनं बाहेर पडलो. पण सध्या एकंदर सगळं बाहेरचं वातावरण बघता आणि शासनाची सगळी धोरणं बघता शिक्षक हा त्यांच्या टार्गेटवर असल्यासारखा दिसतो. म्हणजे शिक्षकाला सगळ्या बाजूनी घेरल्यासारखं आहे. मग ती संच मान्यता असेल आणि कामं तर आपल्याला माहीतच आहे की UDAS असेल, शालार्थ असेल, आणखीन काय असेल, प्रचंड कामाचा ताण आपल्यावरती आहे. आज सकाळपर्यंत म्हणजे कालपर्यंत कमीत कमी माध्यमिक विभागवाले म्हणत होते चला काल 31 तर 30 तारीख झाली, अजून तरी आपल्याला काय आलं नाही. पण आज पहाटे मेसेज धडकले आणि सकाळी सगळंच एकदम सगळ्यांचं जे काही प्लॅनिंग मे महिन्यातलं होतं त्या प्लॅनिंगचं आता काय करायचं हा सगळ्यांच्या पुढे एकश प्रश्न उभा राहिला आहे. पण हरकत नाही, मॅडम म्हणाल्या तसं संकट त्याच्याच वाट्याला येतात जो समर्थपणे पेलू शकतो. आपण तेही संकट पेलू, त्याच्याबद्दलही माझ्या मनात शंका नाही आहे. आता माझ्यासारख्याचा मी स्वतःच विचार करतो आहे, जर आता मला समजा उद्या ड्युटी करायची आहे, मलाही ड्युटी आली आहे मला स्वतःही ड्युटी आलेली आहे. आणि जर मला त्याच्यानंतर रजा मिळणार असतील तर त्या रजा मी कधी भोगणार नाही. सगळ्यांना वाट